हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता आम्ही गुढीची पूजा करणार आहोत आणि बाकीचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मराठी सण म्हटलं की झेंडूची फुले, आंब्याची डहाळी ही आलीच। मग दसरा असो, दिवाळी असो की गुढीपाडवा, आणि त्यासोबतच छान सुंदर असं मांगल्याचं प्रतीक म्हणून रांगोळी काढली जाते। आणि झेंडूच्या फुलाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते। मीला सांग बरं, मी कुठे केलं काही बस व्हिडिओ आलेला का बस। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर गुढीपाडव्या दिवशी आमच्याकडे सगळ्यात अगोदर सकाळी शेवयाचा भात, गूळ खोबरं घालून केलेले कानवले आणि लिंबाचा तौर, गूळ आणि भजे अशा प्रकारचा नैवेद्य असतो आणि तेच सकाळी नाश्त्याला पण खातात। तर ती मी गावाकडे ज्या पद्धतीने करते तसंच केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो। इथं पुरण शिजवून घेतलेलं आहे आणि आता ते मला वाटून घ्यायचं आहे। त्यासोबतच डाळीमधलं निघतं ते पाणी कटाच्या आमटीसाठी मी इथं काढून ठेवलेलं आहे। आणि तुम्हाला सांगते, मिस्टर आभाईचं एक शर्ट एक्सचेंज करून आणण्यासाठी गेलेले होते, त्याला छोटं होतं म्हणून, आणि त्यासोबत त्यांनी ते एक्सचेंज तर झालंच नाही। असं कुठं असतं का, एक एक्सचेंज करायला जाऊन दोन आणखी डबल शर्ट घेऊन येणं। आणि हे लोणचं आहे ना, ते 50 रुपयाला एक डब्बी आहे आणि 6 डब्यांचं पॉकेट आहे। तर छान वाटलं छोट्या छोट्या पॅकेटमध्ये। आणि प्रिया आणि आभय पण गेलेले होते फॅशन स्ट्रीटला, कारण तिच्या कॉलेजचा कार्यक्रम आहे ना, फंक्शन, तर त्याच्यासाठी तिला काही वस्तू पाहिजे होत्या। त्याच्यासाठी आभय आणि प्रिया दोघंजण गेले होते, कारण मला घरी स्वयंपाक करायचा होता। आणि मेन गोष्ट म्हणजे माझे पाय किंवा जे जॉईंट्स आहेत ना, ते पण खूप दुखत आहेत। त्याच्यामुळे म्हटलं की तुला दादरचं मार्केट माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोघंजण जा, तुला जे घ्यायचं आहे ते घे। आणि तसंही माहिती आहे की प्रिया गरज असेल तेच घेते, इतर आवश्यक काही खर्च करत नाही। ते दोघांना पण सवयी चांगल्या प्रकारे लागलेल्या आहेत। मग मॉलमध्ये जाऊ द्या किंवा स्ट्रीट शॉपिंग करू द्या, त्याच्यामुळे चला काय काय घेतलेलं आहे ते ना तुम्हाला सांगते। फ्रेंड्समधले कॅरेक्टर की आधीची बॅग, सॉक्स, हे गळ्यातलं हे कितीला दिलं का प्रिया? ते आपलं जसं बॉलिवूडमध्ये मूवीज निघतात ना, तसं अमेरिका साईडला तिकडे हॉलिवूड म्हणून असते। तर त्यांच्या अशी इंग्लिशमध्ये मूवीज, सिरीज, आपलं चला हे उद्या कसं असतंय तसं त्यांच्याकडे फ्रेंड्स म्हणून एक कॉमेडी शो आहे। त्यातलं एक कॅरेक्टर आहे पॅन्चल ग्रीन, तिच्यासारखं ऑप्शनच नाहीये दुसऱ्या काही। ठीक आहे, ही कितीला दिले प्रिया ठुशी? 100। 50 आणि ही नथ 50 ला। छान आहे। हे ब्लाऊज असंच ठेवायचंय का? स्लीव्स पण आहेत मी विचारते का? 200ला ना? छान आहे। ह्याला तू शिलाई मशीन नाही निघायची का आता? नाही, माझे पाय दुखायले त्याच्यामुळे नाही। असं उचलून दाखवून थोडंसं। हे कितीला दिली? 400। नाईस, तुला अशीच पाहिजे पण होती ना अभि? तुझी शॉपिंग फक्त एवढी बॅग? आज पाडव्याची मस्त शॉपिंग केली। कशा प्रकारे शॉपिंग केलेली आहे तुम्हाला दाखवलं। आणि ते मी कटाची आमटी करत होते। छान असं कांदा, खोबरं, मसाला चांगल्या प्रकारे तळून घेतलेला आहे। आणि आता जे आमटीचं पाणी म्हणजे डाळ शिजवलेलं जे पाणी होतं ना, ते टाकून घेतलं आणि छान अशी उकळी येऊ दिली। तर अशा प्रकारे चांगली आमटी शिजल्यानंतर छान त्याला असा कट येतो। आणि त्यासोबतच इकडे पुरण पण शिजवून घेतलेलं आहे आणि आता भज्याचं पण पीठ झालेलं आहे। त्यासोबतच पुरण शिजत होतं तोपर्यंत मी इकडं भात ठेवलेला होता गॅसवरती, भात पण शिजलेला आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे छान तर्री आलेली आहे आपल्या कटाच्या आमटीवरती। आणि इतकी छान झाली होती म्हणून सांगू, प्रियाला तर खूप आवडली। आता सगळ्यात शेवटी माझ्या राहिलेल्या आहेत पुरणाच्या पोळ्या, तर त्या करून घेत आहे। आणि प्रियासाठी स्पेशल पुरणपोळी मला करायला खूप इंटरेस्ट येत होता, कारण ती सणाला इथं नसली ना की कसं तरी वाटतं। आणि मेसचे पण असते, पण ती म्हणती घरच्यासारखी टेस्ट नसते। मग पोळी असो की आमटी असो, काही असो,
एकाच्या घराची एक टेस्ट असते स्वयंपाकाची, तिखट असो सपक असो किंवा त्या चवीची सवय झालेली असते, त्यामुळे आपल्याला त्याच प्रकारची आवडते. बाहेरचं वेगळं खाल्लं तर ती टेस्ट येत नाही, असं होत असेल असं मला वाटतं. तसं बघायला गेलं तर प्रिया गेली 2 वर्ष हॉस्टेलला होती, त्याच्यामुळे प्रत्येक सणाला ती येतच होती असं नाही. ती लांब असल्यामुळे तिच्याशिवायच आम्ही बरेचसे सणवार साजरे करायचे, फक्त दिवाळी सोडली तर. आता पण हॉस्टेलला आहे पण जवळ आहे, येऊन जाऊन ती करू शकते किंवा रात्री येऊन सण साजरा करून संध्याकाळी निघू शकते अशा प्रकारे. आणि तिला आम्ही तरी पण एका दिवसासाठी नको म्हणत होतो, येऊ परेशानी होईल तुझा येण्या जाण्याचा त्रास, तरी पण ती म्हटली की नाही मला यायचं आहे आणि सगळ्या मैत्रिणी जात आहेत, मग मी काही एकटीच थांबू का हॉस्टेलवर असं म्हटली. आणि मग म्हटलं जाऊ दे ये आता, तुझी इच्छा आहे तर ये म्हटलं. त्याच्यामुळे तिनं आली. आणि तिला मेन गोष्ट म्हणजे तिचा फेस्टिवल जो होता ना कॉलेजचा त्याची शॉपिंग पण करायची होती आणि त्यासोबतच घरी थोडंसं सगळ्यांसोबत वेळ घालवायचा होता. पण मी काही तिच्यासोबत शॉपिंगला गेले नाही, तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि तिला जे पाहिजे ते तिने घेऊन आलेली आहे. तर अशा प्रकारे आमच्या पाडव्याची शॉपिंग झालेली आहे. सगळी काही कपड्यांची, बरेच जण सोनं चांदी खरेदी करतात, गाडी खरेदी करतात आणि आज आम्ही कपड्यांचीच खरेदी केलेली आहे. तर असा आमचा पाडव्याचा दिवस गेलेला आहे. मी घरी एकटीच होते, त्याच्यामुळे निवांत मी पुरणपोळीचा स्वयंपाक करत होते, कारण दोघंही गेलेले होते आणि मिस्टर पण गेलेले होते, त्याच्यामुळे एवढी काही घाई नव्हती. आणि चपाती आपण जशी दुर्डीमध्ये जशाच तशी ठेवतो त्याप्रमाणे आपण ठेवत नाहीत. पुरणपोळीची घडी अशा प्रकारे 4 पदरी घातली जाते आणि त्याच्यामुळे पोळी मऊ राहते. मुलांना तसंही आता जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळे जास्त मी पोळ्या करणार नाही, प्रत्येकी एक करणार आहे. आणि अगोदर नाही का 2 पोळ्या खाल्ल्या तरी पोट भरायचं नाही, आणखीन घ्यावं असं वाटायचं. पण आता आपल्याला पण काय होतं माहीत नाही, 1 पोळीच्या वरती जातच नाही. आणि मेन सांगू, अगोदर मस्त म्हटलं जायचं की दूध तूप पोळी, पण आता अभय प्रिया पाहायला गेलं ना तर ते दुधासोबत पोळी खातच नाहीत, आमटी आणि पोळी खातात. असं कोणाकोणाच्या घरी खातात बरं, मला तर आवडत नाही, पण त्यांना काय माहिती आमटी आणि पुरणपोळी खायला आवडते. मला दूध तूप टाकून आणि मस्त पुरणपोळी अशी आवडते. तुम्हाला कशी आवडते कमेंट करून नक्की सांगा. चला आता इथं माझ्या पोळ्या होत आहेत आणि त्यासोबतच मला एक चपातीसुद्धा करून घ्यायची आहे. फायनली आता सगळा स्वयंपाक झाला आहे म्हणायला हरकत नाही. आता लास्टला मी भजे काढते, कारण भजे गरम गरम खायला छान लागतात आणि प्रियाला पण खूप आवडतात गरम गरम खाण्यासाठी. सकाळी पण म्हणत होते की भजे असे गरम गरम खायला खूपच छान लागत आहेत म्हणून. सगळ्यात शेवटी मी भजे काढले, कारण आता भजे झाले की आपल्याला जेवायलाच घ्यायचं आहे. त्याच्यामुळे चला छान असे कांदे वगैरे टाकून गुलाबीसर रंगामध्ये छान भजे तळून घेतलेले आहेत. तर मस्त असा आजचा गुढीपाडव्याचा पुरणपोळीचा पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे. पुरणपोळी, भात, आमटी, भजे. फक्त मी पापड तळलेले नाही आहेत, कारण प्रिया नकोच म्हटली. आणि इथं देवाला वगैरे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे गुढीपाडव्याचा छान पुरणपोळीचा. आणि मी पोळीवरतीच तूप ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे असं वाटीत बसत नव्हतं तिथं ट्रेमध्ये. आणि देवापाशी पण ठेवायला जागा जास्त नाही आहे ना, त्याच्यामुळे ॲडजस्ट केलं. तर चला या तुम्ही पण जेवायला. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्ष खूप छान जावो, सगळ्या इच्छा पूर्ण हो. तर आता सगळ्यांना जेवायला वाढून घेतलेलं आहे आणि मी बाकीचं थोडंसं आवरत होते, तोपर्यंत प्रियानं ताट वाढून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी मी बसली होती म्हणून माझंच तेवढं तुम्हाला व्हिडिओ घेतलेला दिसत आहे. आणि स्वयंपाक वगैरे झालं, जेवणं झाले आणि प्रियाची इच्छा होती की मला गुलाबजामुन करून न्यायचेच आहेत यावेळेस. मी म्हणत होते नेक्स्ट टाईम देते तुला करून, आता मला करावेच वाटत नाहीत, खूप दमून गेले. पण ती म्हटली की नाही तू नको करू, मी करते. मग तिनं तिच्या पप्पांना हे गिट्सचं रेडमेड पॅकेट आणायला लावलं. आणि संध्याकाळी सगळं एवढं दमून आलेली होती शॉपिंग करून, तरीसुद्धा तिनं म्हणतात ना इच्छा असल्यानंतर दमलेलं पण काही समजत नाही मुलांना, आणि पाय दुखलेलंही समजत नाहीत. आवड असते ना मनातून करण्याची, असंच काहीसं तरी. मग तिनं अशा प्रकारे ते मला विचारत असं पीठ मळून घेतलं. आणि माहिती आहे का, ती पहिल्यांदा असं स्वतः एकटी सगळं करत आहे गुलाबजामुनचं. नाही तर दरवेळेस फक्त गोल करू लागते माझ्यासोबत. आता तिला न्यायचेच होते ना तिच्या फ्रेंड्ससाठी किंवा
असं मी घरून आणले म्हणून मग तोपर्यंत म्हटलं तो कर. मी इकडं गॅसवरती साखर आपलं चाचणी करण्यासाठी ठेवली, जी आपल्या गुलाबजामुनला लागते ती. मग तोपर्यंत तिनं मस्त असे गुलाबजामुन करून घेतले, तेल तापायला ठेवलं. तर पाहू शकता इथं आपल्या गुलाबजामुनसाठी लागणारा जो पाक आहे ना तो तयार झालेला आहे. आणि आता तिचे पण गोल गोल करून घ्यायचे झालेले आहेत, तर ती तळत आहे. पहिल्यांदा तिने नाही का तळते वेळेस झाऱ्या जो होता ना तो त्याला थोडंसं पाणी होतं, त्याच्यामुळे असं एकदम लांब गेली आणि तेल पण तापलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं तिचं गोंधळ झाला आणि छान असं तळली. पण नेक्स्ट टाईम मात्र छान स्लो, तिला एक अंदाज आला की कशा प्रकारे टाकायचं ते तेल उडू नये म्हणून. आणि इच्छा झाली करायची असले की मुलं बरोबर शिकतात आणि शिकणं पण तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. पण त्यांच्या मनातून तशी इच्छा पण असायला पाहिजे, मग एकदम चांगल्या प्रकारे ते शिकतात. आणि तिनं पहिला घाणा ज्या प्रकारे टाकला होता किंवा काढला होता त्यापेक्षा पण आता सेकंड घाणा पाहू शकता किती छान काढलेला आहे. आणि असे छान फुगले पण होते गुलाबजामुन. आणि ती म्हणत होती की आता माझ्या फ्रेंड्सला वाटेल की मी रेडीमेड आणलेले आहेत, पण हे मी स्वतः बनवलेले आहेत, त्यांना सांगेल आणि पाक पिल्यानंतर खूप मोठे मोठे होतील म्हणून असं रेडीमेडसारखेच वाटतील असं म्हणत होती. आणि तळल्यानंतर लागलीच पाकामध्ये पण ती टाकत होती. तर 15 मिनिटानंतर पाहू शकता अशा प्रकारे पाक पिलेला होता. आणि आता याच्यानंतर हा पहाटेचा व्हिडिओ आहे. 4:15 उठलेली होती प्रिया आणि अभय, तर तिला जायचं होतं त्याच्यामुळे तिचं सगळी पॅकिंग वगैरे झाली आणि दूध वगैरे पिऊन सकाळीच निघालेली आहे. अभय जात आहे तिला सोडायला. तर अशा प्रकारे पाडव्याचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, बाय.